परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो. परमेश्वराचं वचन घेऊन आपल्या सर्वांसमोर येणं हा नेहमी माझ्यासाठी आनंदाचा क्षण आहे. आजच्या दिवसासाठी जे वचन निवडलेलं आहे, यशा संदेशाचं पुस्तक, याचा 37वा अध्याय आणि 31वं वचन. आणि वचन त्या ठिकाणी असं म्हणतं, यहुदाच्या घराण्यातील निभावलेला अवशेष पुन्हा खाली मूळ धरेल आणि वर फळ देईल. ॲक्च्युली 2-3 दिवसापूर्वी ब्लेसिंग युथ मिशनच्या महाराष्ट्रातले जे मिशनरी आहेत आणि त्यांचे जे वडीलवर्ग आहेत त्यांच्याशी बोलण्याची संधी मिळाली. आणि त्यांनी ह्या वर्षासाठी जे ब्रीद वाक्य निवडलेलं आहे ते निभावलेला अवशेष असं आहे. आणि त्यामुळे त्यांच्याशी बोलत असताना तो विषय घेऊन त्याला अनुसरून बोलावं असं मनामध्ये होतं. आणि मग ज्यावेळेस मी 3 वाक्य वाचलं, त्याच्यावर अभ्यास केला आणि हे खरोखर वचन माझ्यासाठी आशीर्वादित झालं. आणि माझी खात्री आहे की आज हे वचन आपल्या सर्वांसाठी सुद्धा आशीर्वादित झाल्याशिवाय राहणार नाही. मला सांगू द्या प्रियानो, हे देवानं दिलेलं इस्रायल लोकांकरताचं अभिवचन आहे. त्याची पार्श्वभूमी जर पाहायची म्हटली तर हिजकिया राजाच्या काळामध्ये परमेश्वरानं हे अभिवचन त्यांना दिलं. त्याची पार्श्वभूमी आपल्याला यशाया संदेशाचं पुस्तक याच्या 9व्या अध्यायामध्ये पाहायला मिळतं. 9व्या अध्यायाचा पहिला भाग आहे. त्या ठिकाणी येशूच्या जन्माविषयी भविष्यवाणी केलेली आहे. आणि 8व्या अध्यायापासून 8व्या वचनापासून पुढं असं म्हटलेलं आहे की त्या ठिकाणी परमेश्वराचा इस्रायलावर कोप झालेला होता. आणि याचं कारण नेहमीप्रमाणे पाहतो, इस्रायल लोकांमध्ये असणारा गर्विष्ठपणा, त्यांचा वृत्त अभिमान, त्यांची देवाविरुद्धची बंडखोरी, देवाच्या आज्ञा मानण्यासाठी दिलेला नकार. आणि मग यामुळं परमेश्वर त्यांच्यावर क्रोधित झालेला आहे. कारण परमेश्वराचे निवडलेले लोक होते, त्यांना दास्यातून अद्भुत रीतीनं समुद्र दुभांगून फारोचा सगळा कडवा विरोध मोडून अनेक चमत्कार करून परमेश्वरानं बाहेर काढलेलं होतं. आणि मग परमेश्वराची इच्छा होती की यांच्यापासून एक पवित्र राष्ट्र, एक सामर्थ्यशाली राष्ट्र बनवावं आणि मग यांना आशीर्वादित करावं, ही परमेश्वराची इच्छा होती. आणि तसा अब्रामाशी परमेश्वरानं करार केलेला होता. या लोकांना, हे सगळे लोक जे होते, मिस्रातून बाहेर पडलेले लोक, हे परमेश्वराबरोबर करारामध्ये बांधलेले लोक होते. आणि असं असताना सुद्धा परमेश्वर त्यांच्यासाठी अद्भुत गोष्टी करत असताना सुद्धा आम्ही पाहतो की वेळोवेळी या लोकांनी बंडखोरी केलेली होती. तसाच बंडखोरीचा प्रकार यावेळेस आम्हाला पाहायला मिळतो. आणि मग परमेश्वराची इच्छा झाली की यांना ताडण करावं. आणि मग 14व्या वचनामध्ये तो म्हणतो की म्हणून परमेश्वर इस्रायलाचे शीर व शेपूट, ताल वृक्षाची झावळी व लवाळा हे एका दिवसात छेदून टाकेल, असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि मग आम्ही पाहतो की या काळामध्ये आणि मग आम्ही पाहतो 10वा अध्याय आम्हाला सांगतं की परमेश्वराने या लोकांना धडा शिकवण्यासाठी अश्शूरच्या राजाचा उपयोग करून घेतला. ॲक्च्युली विधर्मी राज्य होतं. आणि मग आम्ही पाहतो की अश्शूरच्या राजा त्या ठिकाणी आला, त्यानं आजूबाजूची राष्ट्र काबीज केली, त्याने इस्रायलावर विजय मिळवला, शम्रोन जिंकून घेतलं. यहुदातली जी तटबंदीची नगरे होती ती सगळी नगरे त्याने जिंकून घेतलेली आहे. आणि मग यानंतर त्याला असं वाटू लागले की हे सगळं माझं सामर्थ्य आहे. आणि मग त्यांना असं वाटू लागले की आम्हाला या ठिकाणी चॅलेंज करण्यासाठी कोणीही नाही आहे. आणि मग तो हिजकिया राजाला त्या ठिकाणी आव्हान करतो. आणि मग हिजकिया ज्यावेळेस त्याशी बोलणी करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस तो हिजकियाला चॅलेंज देतो आणि तो म्हणतो की अशा भ्रमामध्ये तू राहू नको की तुझा देव येऊन या ठिकाणी तुझी सुटका करेल. अशा अजिबात भ्रमात राहू नको. आणि अशा पद्धतीनं त्यानं डायरेक्ट देवाला चॅलेंज केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि मग हिजकिया राजा हा देवाला भिवून राहणारा व्यक्ती होता. आपल्या पूर्वजांप्रमाणे त्यानं देवाविरुद्ध बंडखोरी केली नाही. सगळी त्यानं शिस्त, नियम व्यवस्थित लावलेले आपल्याला पाहायला मिळते. आणि ज्या वेळेस मग ह्या अश्शूरच्या राजानं त्याला धमकीचं पत्र पाठवलं, त्यानं नेऊन ते परमेश्वरासमोर ठेवलं. आणि मग परमेश्वर हिजकियावर क्रोधित झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्याच्याविषयी बोलताना तो 10वा अध्याय 15वं वचन असं म्हणतं, कुऱ्हाडीने तोडणाऱ्या पुढे कुऱ्हाड घमेंड करील काय? करवत आपणास चालवणाऱ्या पुढे आढ्यता मिरविल काय? सोट्याने आपणास हाती धरणाऱ्यास गरगर फिरवावे, काष्टाने काष्टेतरास उचलावे, तसे हे आहे. परमेश्वर म्हणतो की कुऱ्हाडीनं तोडणाऱ्या पुढं कुऱ्हाडीनं घमेंड करावी काय? आणि मग करवत जे आहे ते करवतीचं ते सामर्थ्य नाही की एखाद्या लाकडाच्या ओंडक्याला कापावं. ते सामर्थ्य करवत ज्या हातामध्ये धरलं जातं त्या हाताचं ते सामर्थ्य आहे. हे सोट्याचं सामर्थ्य नाही की एखाद्याला तडाखा द्यावा, परंतु जे हात त्या सोट्याला धरतो त्याचं ते सामर्थ्य आहे. आणि मग तो हात सोट्याला गरगर फिरवू शकतो, सोटा हाताला फिरवू नाही शकत. बऱ्याचशा वेळेस आमच्या जीवनामध्ये सुद्धा असंच आम्ही वागतो. परमेश्वर कोणत्या तरी कार्यासाठी आमची निवड करतो, आमचा उपयोग करतो, आम्हाला विजय प्राप्ती होते आणि आम्हाला असं वाटू लागतं की हे सगळं सामर्थ्य आमचंच आहे. आणि मग बऱ्याचशा वेळेस आम्ही परमेश्वराला अशाच पद्धतीनं चॅलेंज देण्याचा प्रयत्न करतो
परंतु परमेश्वर या ठिकाणी हिजकियाची प्रार्थना ऐकतो, तो त्याचा आक्रोश ऐकतो आणि तो म्हणतो की मी त्या अशरच्या राज्याची त्या ठिकाणी धूळधाण उडवीन. आणि त्यावेळेस परमेश्वरानं इस्रायल लोकांना दिलेलं हे अभिवचन आहे. आणि मग त्यावेळी ज्यावेळेस देवाचा क्रोध इस्रायल लोकांवर आला, काही लोक यरुशलेमेत पळून गेलेले होते आणि मग काही लोक त्या ठिकाणी आम्ही पाहतो की सियोन डोंगरावर गेलेले होते. आणि मग 32वे वचन म्हणते की यरुशलेमेतून अवशेष निघेल व सियोन डोंगरातून निभावलेले निघतील. सेनाधीश परमेश्वराचा आवेश हे सिद्धीस नेईल. आणि परमेश्वर आपलं सामर्थ्य त्या ठिकाणी दाखवतो. आणि मग त्या ठिकाणी बढाई मारणारा अशूर, परंतु आम्ही पाहायला मिळते की एका रात्रीमध्ये देवाच्या दूतांनी 1,85,000 लोकांना त्या ठिकाणी मारून टाकलं. आणि सकाळी उठून पाहतात सगळीकडे प्रेते पडलेले. तुमचा आणि माझा देव हा सामर्थ्यशाली देव आहे. आमच्या जीवनामध्ये अद्भुत चमत्कार करावे अशी त्याची त्या ठिकाणी इच्छा आहे. आमच्यापासून एक पवित्र राष्ट्र, देवापासून जे निभावलेले लोक आहेत, देवाच्या क्रोधापासून ज्यांनी स्वतःचा बचाव करून घेतलेला आहे, असे जे लोक आहेत त्यांच्यापासून एक स्वतंत्र पवित्र राष्ट्र, सामर्थ्यशाली राज्य त्यांच्यापासून बनवावं ही परमेश्वराची इच्छा त्या ठिकाणी असलेली आम्हाला पाहायला मिळते. आणि मग परमेश्वर म्हणतो हे जे निभावलेले आहेत ते खाली मूळ धरतील. प्रियानो, एक समर्थ राष्ट्र जर परमेश्वराच्या हातून आमचं जर घडायचं असेल, सामर्थ्यशाली राज्य, आशीर्वादित लोक जर आम्ही व्हायचं असेल, ही अट त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. परमेश्वर म्हणतो निभावलेला अवशेष जो आहे तो खाली मूळ धरेल. त्याने खाली मूळ धरणं गरजेचं आहे आणि त्यावेळेस मग तो वर फळ देऊ शकेल. आणि मग बऱ्याचशा वेळेस जुन्या करारामध्ये आम्हाला पाहायला मिळते की इस्रायल लोकांनी अशाच पद्धतीनं बंडखोरी केली. परमेश्वराचा कोप त्यांच्यावर आला. नोहाच्या काळामध्ये कोप आला, सगळ्या जगाचा नाश झाला. नोहाच्या रूपानं त्या ठिकाणी एक अवशेष जिवंत राहिलेला आम्हाला पाहायला मिळतो. बाबेलमध्ये संपूर्ण राष्ट्राला त्या ठिकाणी गुलाम करून नेण्यात आलं. दानियल आणि त्याच्या मित्रांच्या द्वारे हा अवशेष शिल्लक राहिलेला आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. नेहेम्या, एजरा ह्या अवशेषाच्या द्वारे परमेश्वरानं आपल्या राष्ट्राची पुनरुभारणी केलेली, आपल्या लोकांची पुनरुभारणी केलेली त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि प्रियानो, आजच्या दिवसाच्या दृष्टीनं जर बघायचं म्हटलं तर हा निभावलेला अवशेष इतर कोणी नाही तर तुम्ही आणि मी आहोत. देवाच्या क्रोधापासून बचावलेले लोक इतर कोणी नाही तर तुम्ही आणि मी आहोत, की ज्यांनी परमेश्वराच्या द्वारे आलेला प्रभू येशू ख्रिस्ताचा आपला तारणारा म्हणून स्वीकार केला. त्याच्या रक्तानं आपल्याला शुद्ध केलं, आपल्या पापाची कबुली दिली, पश्चाताप केला आणि मग त्याचं तारण, त्याच्याद्वारे प्राप्त होणारं तारण ज्यांनी मिळवलेलं आहे ते तुम्ही आणि मी लोक निभावलेला अवशेष आहोत. आणि मग परमेश्वराची नेहमीप्रमाणे परमेश्वर या ठिकाणी म्हणतो 31व्या वचनामध्ये की निभावलेला अवशेष पुन्हा खाली मूळ धरेल. आणि पुन्हा पुन्हा या गोष्टी घडत आलेल्या आहेत. आणि मग आमची पाळी येते, आमची वेळ आहे की आम्ही जे निभावलेले लोक आहोत त्यांनी खाली मूळ धरावं, की जेणेकरून वर आम्ही फळं देणारे लोक असो. आणि मग हे जर मूळ धरायचं असेल आणि फळं द्यायचं असेल तर त्यासाठी आणखी काही गोष्टीची आवश्यकता असलेली आपल्याला पाहायला मिळते. काही वेळामध्ये मी आपलं लक्ष त्या गोष्टींकडे लावू इच्छितो. आणि मग मी आज मनासाठी ॲक्च्युली जो शास्त्रभाग निवडलेला आहे तो यहोशुआचं पुस्तक, त्याचा 5वा अध्याय. आणि काही गोष्टी परमेश्वर त्या ठिकाणी आपल्याशी बोलत असताना आपल्याला पाहायला मिळतो. यहोशुआचं पुस्तक, त्याचा 5वा अध्याय. आणि मग आम्ही पाहतो की मिस्र देशातून अद्भुतरित्या परमेश्वराने या लोकांना बाहेर काढलेलं होतं. देवाची इच्छा होती की आपली जे निवडलेले लोक आहेत त्यांनी कोणाच्या दास्यामध्ये राहू नये. परमेश्वर त्यांना वचनदत्त देशाची आशा देतो, खात्री देतो की ज्या देशामध्ये परमेश्वर त्यांना आशीर्वादित करणार होता, परमेश्वराच्या सामर्थ्यामध्ये, सहभागितेमध्ये त्या ठिकाणी वास्तव्य करणार होते. परंतु आम्ही पाहतो की नेहमीप्रमाणे मिस्र देशातून बाहेर पडल्यापासून या लोकांची कुरकुर चालू झालेली आहे, बंडखोरी चालू झालेली आहे. आपल्यासाठी इतर दैवतांना दैवत निर्माण करण्यापर्यंत त्यांची धाव त्या ठिकाणी गेली. आणि मग अशा प्रमाणे परमेश्वराला क्रोध आणण्याचं काम हे लोक त्या ठिकाणी करत असलेले आम्हाला पाहायला मिळतात. आणि मग परमेश्वर यांच्यावर एवढा क्रोधित होतो, विश्वासहीन पिढी. ज्यावेळेस ते कादेश बार्ना या ठिकाणी होते, परमेश्वर समोर त्यांना वचनदत्त देश दाखवलेला होता, परंतु ते अविश्वास ठेवून त्यामध्ये प्रवेश करायला त्यांनी नकार दिलेला होता. आणि परमेश्वर एवढा क्रोधित झाला, तो मोशेला म्हणतो की या पिढीपैकी कुणालाही मी आता त्या वचनदत्त देशामध्ये नेणारच नाही. मग त्यावेळेस सुद्धा एक अवशेष परमेश्वरानं निभावून बाजूला ठेवला. आणि तो अवशेष जर कोण असेल तर यहोशुआ आणि कालेब हे ते अवशेष होते.
किंवा ते अवशेष होते. आणि मग त्या अवशेषांनी परमेश्वरामध्ये प्रभूमध्ये मूळ धरलेलं आम्हाला पाहायला मिळतं. प्रियानो, अवशेष जर मूळ धरत नाही तर रस्त्यावर पडलेल्या एखाद्या अवशेषाप्रमाणे त्याची अवस्था होऊन जाते. आपल्याला पाहायला मिळते की वाळून जातो, सुकून जातो, कुजून जातो आणि त्याचा कोणाला काही उपयोग होत नाही. परंतु त्या अवशेषामध्ये पुन्हा जर जिवंतपणा यायचा असेल तर त्यानं मूळ धरणं आणि त्यानं फळ देणं हे अतिशय आवश्यक आहे. या ठिकाणी पाहतो की पुन्हा यार्देन ओलांडून, दुतडी भरून वाहत असलेली यार्देन ओलांडून परमेश्वरानं आपल्या लोकांना वचनदत्त देशामध्ये आणलेलं आहे. भौगोलिक परिस्थितीमध्ये बघितलं तर यरीहो शहर जे होतं त्याच्या पूर्व सीमेवर हे लोक उभे आहेत. गिलगाल या ठिकाणी त्यांनी ठाणं दिलेलं आहे. आणि मग त्याच्या आधीची पहिली वचनं आम्ही वाचतो की हे लोक सगळे यरीहोचे लोक घाबरून गेलेले होते, कारण त्यांना माहिती होतं की इस्रायल लोकांना कशा अद्भुत रीतीनं त्यांच्या परमेश्वरानं त्या ठिकाणी पर्यंत आणलेलं आहे. आणि त्यामुळे मनातून त्यांनी ऑलरेडी पराभव मान्य केलेला होता. ज्यावेळेस तो देश हेरायला गेले, राहाब वेश्या त्यांना म्हणते की तुमच्या देवानं कशा अद्भुत रीतीनं तुम्हाला इथपर्यंत आणलं हे सगळं आमच्या लोकांनी ऐकलं आणि ते घाबरून गेलेले आहे. घाबरून या लोकांनी स्वतःला बंद करून घेतलेलं आम्हाला पाहायला मिळतं. आणि मग लष्करी दृष्टीनं जर बघितलं, जगी ज्ञानाच्या दृष्टीनं जर बघितलं तर यावेळेस आवश्यकता होती की हे जे घाबरलेले लोक आहेत त्यांच्यावर या लोकांनी यहोशुआच्या नेतृत्वाखाली हल्ला करावा आणि ते राष्ट्र जिंकून घ्यावं. परंतु अशा वेळेस परमेश्वर एक जगिक दृष्टीनं आणि लष्करी डावपेच्या दृष्टीने एक विचित्र अशा आज्ञा त्यांना करताना पाहायला मिळतो. तो त्यांना लगेच हल्ला त्या ठिकाणी करण्यासाठी सांगत नाही, तर काही दिवस त्या ठिकाणी विश्रांती घेण्यासाठी सांगतो. जो अंतिम मोठा विजय मिळवायचा आहे त्याच्या अगोदर या लोकांनी काही क्षण स्वतःचं परीक्षण करावं, काही गोष्टी स्वतःच्या जीवनामध्ये परीक्षण करून पाहाव्या, अशी परमेश्वराची त्या ठिकाणी इच्छा आहे. लष्करी दृष्टीने जरी विचित्र वाटत असलं तरी देवाच्या कल्पना, देवाचे मार्ग वेगळे असलेले या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतात. कारण देवाची इच्छा होती की या राष्ट्रापर्यंत मी या लोकांना आणलं, आता मी त्यांना या ठिकाणी स्थापित करीन, मोठा विजय मी त्यांना देणार आहे, हे मोठं राष्ट्र मी, पवित्र राष्ट्र स्थापन करेन, मी त्यांना आशीर्वादित करेन, माझं सामर्थ्य मी त्यांच्याद्वारे प्रकट करेन. परंतु या लोकांना त्या सामर्थ्यशाली राष्ट्रामध्ये परावर्तित करण्याच्या अगोदर काही क्षण या लोकांनी स्वतःचं परीक्षण करावं आणि काही चुकांची दुरुस्ती करावी, अशी परमेश्वराची इच्छा होती. प्रियानो, मी पुन्हा लॉकडाऊनकडे येतो. ज्यावेळेस मी या काळाकडे पाहतो मला असं वाटतं की विश्वासणाऱ्यांचा अंतिम विजय अजून यायचा आहे. येणाऱ्या काळामध्ये विश्वासणाऱ्यांना परमेश्वर अंतिम विजय मिळवून देईल. परंतु परमेश्वराची इच्छा आहे की तो विजय मिळवण्याच्या अगोदर आम्ही सर्व जो निभावलेला अवशेष आहोत त्यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण करावं आणि काही गोष्टींबाबत स्वतःच्या आत्म्याचं निरीक्षण करावं की जेणेकरून आम्ही ते पवित्र राष्ट्र बनू शकू. जर त्या गोष्टी आमच्यामध्ये नसतील तर जरी आम्ही देवाच्या राज्यामध्ये असलो तरी आमच्या द्वारे ते मोठं राज्य, मोठं राष्ट्र, सामर्थ्यशाली राष्ट्र परमेश्वर स्थापित करू शकणार नाही. आणि म्हणून मला वाटतं की आमच्या धावत्या जगामध्ये ज्यावेळेस आम्हाला कुठल्या गोष्टीवर मनन करण्यासाठी, विचार करण्यासाठी वेळ नाही, परमेश्वराने कंपल्सरी वेळ तुम्हाला आणि मला दिलेला आहे की या गोष्टींवर आम्ही विचार करावा. जसं यहोशुआच्या नेतृत्वाखाली या लोकांना गिलगाल येतं परमेश्वरानं कंपल्सरी त्या ठिकाणी बसवलेलं होतं. आणि मग पहिली गोष्ट परमेश्वर त्या ठिकाणी सांगतो दुसऱ्या वचनामध्ये, तो म्हणतो गारगोटीच्या सुऱ्या करून इस्रायल लोकांची पुन्हा एकदा सुनता कर. मोठी विचित्र वाटणारी ही सूचना त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळते. 40 वर्ष रानातून चालत आलेले आहेत. परमेश्वरानं केव्हा ही सूचना केलेली नव्हती, परंतु आता या मोक्याच्या क्षणी ज्यावेळेस युद्ध लढायचं आहे परमेश्वर त्यांना सांगत आहे की जे लोक आहेत त्यांची सुनता कर. प्रियानो, त्या ठिकाणी आम्ही पाहतो सुनता हे त्या लोकांच्या दृष्टीनं परमेश्वराच्या करारात असण्याचं लक्षण होतं. अब्रामाशी देवानं जो करार केला की हे त्याचे लोक होतील, त्याच्यापासून परमेश्वर लोकांना आशीर्वादित करेल, राष्ट्र स्थापन करेल, आणि परमेश्वराने जे जे काही आशीर्वाद आणि करार अब्रामाबरोबर केलं, ज्यावेळेस हे लोक सुनता करत असत त्यावेळेस हे लोक त्या कराराचा भाग होत असत असं आपल्याला पाहायला मिळतं. हे लोक त्या करारामध्ये समाविष्ट होत असत असं आपल्याला पाहायला मिळतं. आणि मग त्या ठिकाणी आम्ही पाहतो की परमेश्वराची इच्छा होती की आता ज्यावेळेस मी यांना अंतिम विजय देणार आहे, यांच्याद्वारे सामर्थ्यशाली राष्ट्र, मला पवित्र राष्ट्र स्थापन करायचं आहे, या लोकांनी स्वतःच्या अंतःकरणाचे परीक्षण करावं की देवाबरोबर माझ्याबरोबर जो करार केलेला होता, आम्ही जो देवाबरोबर करार केलेला होता त्या कराराची त्यांनी आठवण करावी, त्या कराराचा आम्ही भाग आहोत की नाहीत हे त्यांनी तपासून पाहावं, अशी परमेश्वराची इच्छा होती.
प्रियानो, आज सुद्धा तुमच्या आणि माझ्याद्वारे परमेश्वराची तीच इच्छा आहे की येणाऱ्या काळात विश्वासणाऱ्यांना मोठा जो विजय परमेश्वर मिळवून देणार आहे, त्या अगोदर आम्ही पाहण्याची गरज आहे की आमची सुनता झालेली आहे किंवा नाही. आध्यात्मिक दृष्टीनं, शारीरिक दृष्टीनं जरी आम्हाला गरज नसली तर आध्यात्मिक दृष्टीनं आमची सुनता झालेली आहे का नाही. देवाबरोबरच्या करारामध्ये ज्या करारानं आम्ही परमेश्वराबरोबर एकरूप झालो, तो करार आज माझ्या लक्षामध्ये आहे का. परमेश्वरानं जो माझ्याशी करार स्थापन केला, ज्या गोष्टी परमेश्वर मला देण्याविषयी सांगतो, मी ज्या परमेश्वराजवळ आलो त्यावेळेस मी जो त्याच्याशी करार केलेला होता, त्या कराराची आठवण करणं, त्या कराराचं नूतनीकरण करणं हे गरजेचं आहे. कारण आम्ही पाहतो ज्यावेळेस हे लोक मिस्रातून बाहेर पडले त्या लोकांनी सुनता केलेली होती, परंतु नंतरचा जो ही जे लोक होते, जे आता यहोशू आणि कालेब सोडून बाकीचे जे लोक आता वचन देशामध्ये आलेले ते रानात जन्मलेले लोक होते आणि त्यांची अजून सुनता झालेली नव्हती आणि म्हणून ते देवाच्या कराराचा भाग नव्हते. आणि म्हणून परमेश्वराची इच्छा होती की मोठं राष्ट्र स्थापण्यापूर्वी या लोकांनी देवाच्या कराराचा भाग होणं गरजेचं आहे. त्याचं आधिपत्य आपल्यावर स्वीकारणं गरजेचं आहे. आपलं समर्पण त्याच्या ठाई करणं गरजेचं आहे. त्याला न आवडणाऱ्या गोष्टी आपल्यामध्ये जर काय असतील तर त्या बाजूला काढून टाकणं आवश्यक आहे. ज्याप्रमाणे सुनतेमध्ये आपण परमेश्वरानं सांगितलेला भाग, तो इंद्रियाचं अग्रत्वचा काढून टाकली जाते. परमेश्वराची इच्छा आहे की आज आमच्या जीवनामध्ये परमेश्वराला न आवडणारी कोणती गोष्ट असेल तर ती आम्ही आमच्या जीवनातून पहिल्यांदा काढून टाकण्याची गरज आहे. कळत न कळत राहिलेली, जाणून बुजून राहिलेली कुठलीही गोष्ट जी देवाला आमच्या जीवनामध्ये नको आहे, कारण जोपर्यंत ती गोष्ट आम्ही आमच्या जीवनातून काढून बाजूला टाकत नाही तोपर्यंत तुम्ही आणि मी परमेश्वराच्या कराराचा भाग होऊ शकत नाही. आणि जोपर्यंत तुम्ही आणि मी आम्ही स्वतःला परमेश्वराबरोबर करारात बांधत नाही, परमेश्वर तुमच्याद्वारे माझ्याद्वारे मोठं राष्ट्र, सामर्थ्यशाली राष्ट्र, त्याचे लोक म्हणून त्या ठिकाणी आम्ही जगू शकत नाही. सुनता म्हणजे या लोकांवर जणू शिक्का मारल्यासारखं होतं की आता तुम्ही माझे लोक आहात, माझा शिक्का तुमच्यावर मारलेला आहे आणि म्हणून आता केवळ तुम्ही माझी सेवा करणं त्या ठिकाणी अपेक्षित आहे. तुम्ही केवळ माझ्या आज्ञेचं पालन करणं त्या ठिकाणी अपेक्षित आहे. तुमच्या समोर आता अन्य कोणी देव नसावा हे त्या ठिकाणी अपेक्षित आहे. तुमचं पूर्ण समर्पण आता माझ्या ठाई असावं, तुमचा पूर्ण आनंद माझ्या ठाई असावं, या गोष्टी प्रियानो त्या ठिकाणी अपेक्षित आहे. आज जर आम्ही म्हणतो की देवाच्या बरोबर आम्ही करारात बांधलेलो आहोत, तर आमच्यावर शिक्का बसलेला आहे का आम्ही देवाचं आधिपत्य त्या ठिकाणी मान्य केलंय का, पुन्हा एकदा तपासून पाहण्याची गरज आहे. आमच्यामध्ये नको असणाऱ्या गोष्टी आम्ही आमच्यातून काढून टाकलेल्या आहेत का, तपासून पाहण्याची गरज आहे. कलस्ते करासपत्राचं 3 अध्याय 1 ते 13 वचनामध्ये परमेश्वर अनेक गोष्टी त्या ठिकाणी सांगतो. वासनांविषयी सांगतो, लोभाविषयी, मत्सराविषयी, मूर्तीपूजेविषयी, जगातून बाहेर याविषयी त्या ठिकाणी तो आम्हाला सांगताना पाहायला मिळतो. 2 कोरिंथ्याचं 6 अध्याय 17 वचन आम्हाला सांगतं की त्यांच्यापासून निघानी वेगळे व्हा. आम्ही वेगळे लोक असावे, स्वतःची आयडेंटिटी असणारे, देवाची शिक्का असणारे, देवाच्या करारात बांधलेले लोक असावे, अशी परमेश्वराची इच्छा आहे. म्हणून परमेश्वर म्हणतो तुमच्या पुढून मोठं राष्ट्र निर्माण होण्याच्या अगोदर, तुमच्याकडून सामर्थ्य प्रकट होण्याच्या अगोदर, सामर्थ्यशाली राष्ट्र बनण्याच्या अगोदर अंतःकरणाची सुनता झालेली आहे किंवा नाही याचं परीक्षण करा. आणि जर सुनता झालेली नसेल तर ही वेळ आहे आम्ही आमच्या अंतःकरणाची सुनता करावी. कारण जेणेकरून परमेश्वर येणाऱ्या काळामध्ये जे मोठं अंतिम युद्ध अजून सैतानाशी लढलं जायचं आहे, परमेश्वराने तुम्हाला आणि मला दिलेली संधी आहे की आम्ही स्वतःला त्या ठिकाणी तयार करावं, स्वतःला त्या ठिकाणी तयार करावं. त्या कराराचं आकलन आम्ही करून घ्यावं, त्या कराराचा भाग आम्ही त्या ठिकाणी बनावं. दुसरी गोष्ट त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते एक महत्वाची, आणि मग सुनता करण्याविषयी त्या ठिकाणी सांगतो. आणि मग सुनता करण्यामध्ये एक गोष्ट प्रियानो मला तुम्हाला सांगू द्या, ही युद्ध लढण्यासाठी त्या ठिकाणी आलेले होते, आराम करण्यासाठी आलेले नव्हते. शत्रू समोर आहे, शत्रू घाबरलेला आहे. लष्करी डावपेचाच्या दृष्टीने बघितलं तर घाबरलेल्या शत्रूवर हल्ला करण्यासारखी दुसरी चांगली गोष्ट कोणतीही नाही, कारण प्रतिकार करण्याची उमेद मुळातच ते मनातून हरवलेले होते. परंतु परमेश्वर या ठिकाणी वेगळी गोष्ट सांगतो आणि तो म्हणतो की सुनता करा. आणि मग सुनता केल्यानंतर हे जखमी अवस्थेमध्ये असणार होते, काही दिवस त्यांना तिथून हालता येणार नव्हतं. आणि अशामध्ये जर शत्रूने येऊन त्यांच्यावर हल्ला केला असता तर स्वतःचा बचाव करण्यासाठी ते सक्षम नव्हते. यहोशूआला काही गोष्ट माहिती नसेल असं नाही, त्यानं काही जाणली नसेल असं नाही, परंतु तो कोणतीही सबब न सांगता आपल्या सर्व लोकांची त्या ठिकाणी सुनता करतो.
प्रियानो, यावेळेस शक्यता ही होती की घाबरलेला यरीहो त्याने हे जर जाणलं असतं की सुनता झालेली लोक आहेत, आता युद्ध करू शकत नाहीत, हालू शकत नाहीत, आणि मग ते लोकांनी यांच्यावर हल्ला करून यांची धुवा उडवला असण्याची शक्यता त्या ठिकाणी होती. पण यहोशुआ आपला पूर्ण विश्वास परमेश्वरावर ठेवतो. प्रियानो, दुसरी गोष्ट मला सांगू द्या, परमेश्वराची इच्छा आहे की तुम्ही त्याच्या विश्वासामध्ये कितपत स्ट्रॉंग आहात याची तपासणी करून बघावं. कारण मला तुम्हाला सांगू द्या की देवाची युद्ध ही लष्करी डावपेचावर आणि तुमच्या सैन्याच्या संख्येवर लढली जात नाहीत, जिंकली जात नाहीत. जोपर्यंत देवाचा सामर्थ्यशाली हात त्या ठिकाणी कार्य करत नाही तोपर्यंत देवाचं युद्ध तुम्ही जिंकू शकत नाही. आणि मग ही खूप मोठा धोका असतो प्रियानो, ज्यावेळेस परमेश्वर विजयामागून विजय मिळवून देतो, माणसाच्या मनामध्ये एक असा गर्व निर्माण होण्याची शक्यता असते की हे माझं सामर्थ्य आहे, तर मला कोणाची गरज नाही. आणि म्हणून परमेश्वराच्या वाणीकडे कान न देता, परमेश्वराची आज्ञा न ऐकता बऱ्याचशा वेळेस देवाचे सेवक पुढे जाण्याचा प्रयत्न करतात स्वतःच्या ताकदीवर, हिमतीवर, आणि अशा क्षणाला सैतानाने त्यांचा घात केलेला, त्यांचं पतन झालेलं, युद्धामध्ये हरलेले लोक, हरलेले विश्वासणारे त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतात. आणि परमेश्वर हा मोठा धडा त्यांना घालून देत होता की जर तुम्हाला हे मोठं युद्ध लढायचं असेल, तुमच्या सामर्थ्यानं, तुमच्या आवेशानं तुम्ही हे जिंकू शकत नाही. परमेश्वराचा हात त्या ठिकाणी असण्याची गरज आहे. आणि परमेश्वराचा हात त्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये कार्य करेल ज्यावेळेस कोणत्याही परिस्थितीमध्ये, समोर कितीही विपरीत परिस्थिती दिसत असू दे, यहोशाला वाटलं असेल कदाचित की यरीहो येऊन ते लोक येऊन आमच्यावर हल्ला करतील, काहीही दिसत असू दे, ज्यावेळेस विना प्रश्न आम्ही परमेश्वरावर भरोसा करण्यासाठी शिकतो आणि त्याच्यावर टिकून स्वतःचं समर्पण त्याच्या ठाई करतो, परमेश्वर तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये मोठा विजय देतो. त्याच वेळेस परमेश्वर तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये अद्भुत कार्य करतो. प्रियानो, हे सत्य नेहमी आमच्या लक्षामध्ये असू द्या. नोहाच्या काळामध्ये परमेश्वराने हेच केलं, संपूर्ण मानव जातीचा नाश झाला, नोहाने नोहाचं कुटुंब टिकलं. मला नेहमी हा प्रश्न पडतो की नोहा, तारू काय केवळ नोहाजवळच असेल का हो? तारवाचा तर शोध लागलेला होता, अनेक असंख्य लोकांजवळ तारवा असतील, कदाचित त्याच्यापेक्षा चांगली चांगली तारवा असतील, परंतु नोहाचं रक्षण तारवाने केलं असं नव्हे, तर त्यामध्ये असणाऱ्या परमेश्वरानं नोहाचं रक्षण केलेलं आम्हाला पाहायला मिळतं. इतर कुठलंही तंत्रज्ञान, इतर कुठलंही मोठं तारू त्यामध्ये असणाऱ्या कोणाचंही रक्षण त्या ठिकाणी करू शकलं नाही, कारण देवाचा हात, देवाचा सहभागिता त्यांच्याबरोबर नव्हती. शद्रक, मेशक, अबेदनगो भट्टीच्या जवळपास उभे असणारे लोक सुद्धा त्याच्या उष्णतेनं जळून मरून गेले, केस सुद्धा शिल्लक राहिला नाही, परंतु हे ते विश्वासणारा निभावलेला अवशेष आहे, त्यांच्या केसाला सुद्धा धक्का त्या ठिकाणी लागला नाही. दानिएलाला भुकेल्या सिंहांच्या पुढे उंचावरून टाकण्यात आलं, परंतु त्याच्या शरीराला कोणी सिंह त्या ठिकाणी स्पर्श करू शकला नाही. जोपर्यंत तुम्ही आणि मी आमचा पूर्ण विश्वास परमेश्वरावर टाकत नाही, आम्ही त्याचं राष्ट्र म्हणून जगू शकत नाही, त्याचं सामर्थ्य आमच्याद्वारे त्या ठिकाणी प्रकट होऊ शकत नाही. आणि म्हणून परमेश्वराने ही आम्हाला दिलेली वेळ आहे, निभावलेला अवशेष म्हणून आम्ही त्याच्यामध्ये मूळ धरावं. मूळ केव्हा धरणार? ज्यावेळेस कराराची जाणीव असेल, करारामध्ये बांधलो गेलो तर मूळ धरू. आम्ही जर परमेश्वराबरोबर कुठं बांधलोच गेलो नाही, काही कमिटमेंटच नाही, काही बंधनच नाही, तर हे मूळ धरू शकत नाही. हे मूळ ज्यावेळेस धरलं जाईल, ज्यावेळेस आम्ही पूर्ण विश्वासाने परमेश्वराच्या खांद्यावर मान टाकू, त्यावेळेस हा निभावलेला अवशेष मूळ धरला असं म्हणता येईल. त्यावेळेस परमेश्वर आमच्याद्वारे सामर्थ्यशाली राष्ट्र स्थापन करेल. तिसरी गोष्ट परमेश्वर त्या ठिकाणी सांगतो 9व्या वचनामध्ये, मग परमेश्वर यहोशुआला म्हणाला, मिस्री लोक तुमची निंदा करीत असत की आज मी तुमच्यापासून दूर लोटले आहे, म्हणून आजही त्या जागेला गिलगाल म्हणजे लोटून देणे असं म्हणतात. प्रियानो, परमेश्वरानं तुमची निंदा म्हणजे तुम्हाला नावं ठेवण्यासारख्या ज्या गोष्टी तुमच्यामध्ये होत्या त्या सगळ्या तुमच्यापासून बाजूला केलेल्या आहेत. आता तुम्ही स्वच्छ आहात, धुतले गेलेले आहात, ही खात्री जोपर्यंत तुमच्या मनामध्ये नाही तोपर्यंत तुम्ही देवासाठी पूर्ण क्षमतेनं काम करू शकत नाही, तोपर्यंत तुम्ही पूर्ण सामर्थ्यानं देवासाठी काम करू शकत नाही. या लोकांच्या दृष्टीनं मिस्री लोकांनी यांची चेष्टा करावी अशा 2 घटना घडलेल्या होत्या. एक म्हणजे त्यांनी निर्गमच्या पुस्तकामध्ये आम्ही पाहतो की सोन्याचं वासरू स्वतःसाठी बनवलं आणि त्याला देव म्हणून त्याची पूजा करू लागले. आणि दुसरी गोष्ट, कादेश बार्ना या ठिकाणी ज्यावेळेस हे लोक होते, गन्नाच्या पुस्तकामध्ये आपल्याला पाहायला मिळतं 14वा अध्याय,
आणि मग परमेश्वर त्यांना त्या देशामध्ये प्रवेश करण्यासाठी सांगतो. आणि मग हेरानी आणलेली बातमी ऐकून हे लोक त्या ठिकाणी प्रवेश करण्यासाठी नकार देतात. देवाला क्रोध आणणारी ही गोष्ट होती. आणि म्हणून मिस्राच्या दृष्टीनं हे लोक निंदेस कारण झालेले होते. काय मोठ्या आवेशानं त्या ठिकाणी देवावर भरोसा ठेवून बाहेर पडले. आणि बघा 40 वर्ष रानामध्ये भटकत आहेत. त्यांचा देव अजून त्यांना वचनदत्त देशामध्ये नेऊ शकत नाही. जगानं हसावी अशी गोष्ट होती, निंदा करावी अशी गोष्ट होती. परंतु परमेश्वर म्हणतो की आज मी तुम्हाला या ठिकाणी आणून तुम्हाला तुमची ती निंदा काढून टाकलेली आहे. आणि म्हणून आता ज्यावेळेस तुम्ही अंतिम विजय मिळवणार आहात, ज्यावेळेस कनान तुम्ही ताब्यामध्ये घेणार आहात, याची खात्री बाळगा की आता तुमची निंदा कोणी करावी, तुमची कुचेष्टा कोणी करावी, तुम्हाला खाली कोणी लेखावं अशी कुठलीही गोष्ट आता तुमच्यामध्ये नाहीये. प्रियानो, मला सांगू दे की जोपर्यंत तुमच्या तारणाची खात्री तुमच्या मनामध्ये नाही, होय मी पूर्वी पापी होतो, मी पापामध्ये होतो, मरण माझ्यासाठी राखून ठेवलेलं होतं, पण माझा प्रभू येशू त्यानं आपल्या रक्तानं मला शुद्ध केलं, आपला प्राण त्या ठिकाणी दिला, मी त्याला आपला तारणा म्हणून स्वीकारला आणि त्याच्या रक्ताद्वारे आता माझं सगळं पाप धुतलं गेलेलं आहे. आता देवाच्या दृष्टीनं मी नीतिमान मनुष्य, आता मी देवाच्या दृष्टीनं त्याचं लेकरू आहे. ही खात्री प्रियानो जोपर्यंत आमच्या मनामध्ये राहत नाही, मला सांगू द्या, तोपर्यंत परमेश्वर तुम्हाला आणि मला मोठ्या राष्ट्राच्या रूपामध्ये, सामर्थ्याच्या रूपामध्ये, पवित्र म्हणून, त्याचे लोक म्हणून उभा करू शकत नाही. आज अनेक लोकांचं पतन यासाठी झालेलं पाहायला मिळतं. सैतान सदोदित कानात खुसफुसत असतो, तेव्हा हे पाप केलंस, ते पाप केलंस, आणि मग देव तुझा कसा काय उपयोग करून घेईल. अनेक सेवक यामुळे सेवा खंडित झालेली पाहायला मिळते. अनेक लोक मडीमध्ये अशा पद्धतीनं वागतात जणू काही ते सेकंड क्लास, आम्ही त्याला म्हणतो की दुय्यम नागरिकत्व, सेकंड क्लास सिटीजन असल्यासारखे. म्हणजे देवाच्या राज्यामध्ये जणू काय आम्ही दुय्यम नागरिकत्व म्हणून यांच्यामध्ये केव्हा कुठलं सामर्थ्य आढळत नाही आणि परमेश्वर यांचा उपयोगही करून घेत नाही. कारण त्या पापाच्या भावनेमध्ये, पापाच्या सलमध्ये, पापाच्या बंधनामध्येच ते अजून अडकून राहतात. देवानं आपल्याला शुद्ध केलेलं आहे, येशूच्या रक्तामध्ये ते सामर्थ्य आहे, ही गोष्ट ते विसरून जातात आणि म्हणून परमेश्वर यांचा उपयोग करून घेऊ शकत नाही. देवाची इच्छा होती की या लोकांनी जाणावं की आता यांना नावं ठेवू शकेल असं यांच्यामध्ये काही राहिलेलं नाही. त्यांच्यावर जी निंदा होती ती सगळी निंदा परमेश्वर म्हणतो मी माझ्या सामर्थ्यानं काढून टाकलेली आहे. ही जाणीव घेऊन जोपर्यंत ते लोक त्या वचनदत्त देशामध्ये प्रवेश करत नाहीत, परमेश्वर त्यांना आशीर्वादित करू शकत नाही, परमेश्वर त्यांना सामर्थ्यशाली राष्ट्र म्हणून उभा करू शकत नाही. आणि म्हणून मला प्रियानो त्या ठिकाणी तुम्हाला सांगू द्या, तारणाची खात्री परमेश्वर म्हणतो, स्तोत्रसंहिता 103 आणि 12 वचन की पश्चिमेपासून पूर्व जितकी दूर आहे तितके मी तुमचे अपराध तुमच्यापासून दूर केलेले आहे. तो आम्हाला खात्री देतो की येशूचे रक्त आम्हाला सर्व पापापासून शुद्ध करते आणि आम्ही शुद्ध झालेले लोक, देवाचे लोक आहोत, या जगापासून वेगळे केलेले लोक आहोत. ही खात्री घेऊन जोपर्यंत आम्ही पुढे जात नाही, प्रियानो, मला तुम्हाला सांगू द्या, परमेश्वर तुमचा आणि माझा उपयोग त्या ठिकाणी करू शकत नाही. आणि पुढची गोष्ट मला सांगू द्या, प्रियानो, तुमचा आणि माझा देव हा अभिवचनाचा देव आहे. तो आदांतरी आम्हाला वाटचाल करण्यासाठी सांगत नाही, प्रत्येक गोष्टीसाठी त्यानं तुम्हाला आणि मला अभिवचन दिलेलं आहे. जोपर्यंत त्या अभिवचनांची जाणीव आम्ही आमच्या मनामध्ये ठेवत नाही, प्रत्येक गोष्टीमध्ये माझं सहाय्य करणारा, माझं रक्षण करणारा, मला पुरवठा करणारा, मला उचलून नेणारा परमेश्वर जोपर्यंत माझ्या बरोबर आहे, ही जाणीव आमच्या मनामध्ये नाही, तोपर्यंत तुम्ही आणि मी परमेश्वरासाठी सामर्थ्याची कृत्य करू शकत नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी 10वं वचन आम्ही वाचतो, इस्रायल लोकांनी गिलगाला तळ दिल्यावर यरीहो जवळच्या मैदानात त्या महिन्याच्या चतुर्दशीस संध्याकाळी वलांडण सण त्यांनी पाळला. आता वलांडण सणाविषयी मी आणखी काही तुम्हाला सांगावं, ते चित्र नजरेसमोर उभा करा. फारो या लोकांना स्वतःच्या गुलामीतून सोडण्यासाठी तयार नाही. परमेश्वराने 10 पिढ्या त्यांच्यावर आणलेल्या होत्या, अजून ऐकत नाही. म्हणून परमेश्वर म्हणतो की यातलं प्रत्येक घरातलं जे प्रथम जन्मलेलं आहे त्याचा मी संहार करीन. आणि मग त्यावेळेस परमेश्वर आज्ञा देतो आपल्या लोकांना की तुम्ही एक कोकरा कापा, गोर्रा कापा आणि त्याचं रक्त आपल्या दरवाजेच्या कपाळपट्टीला लावा, की जेणेकरून मी त्यातल्या प्रथम पुत्राचा वध करण्यासाठी येईल. ज्या घराच्या कपाळपट्टीवर मला ते रक्त दिसेल, मी ते घर ओलांडून पुढे जाईन. परमेश्वराचा क्रोध आला, ज्यांच्या घरावर रक्त होतं त्या घरामध्ये शांती होती. परंतु ज्या घराच्या कपाळपट्टीवर रक्त नव्हतं, संपूर्ण मिस्रामध्ये अकांत माजलेला त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतो.
मग परमेश्वर त्यांना आज्ञा देतो की प्रत्येक वर्षी हा वलांडण पाळा, यासाठी की तुम्हाला आठवण व्हावी की हा तो दिवस आहे की कशा अद्भुत रीतीने माझ्या परमेश्वरानं माझी सुटका केलेली होती, कशा अद्भुत रीतीनं परमेश्वरानं मला दास्यातून बाहेर काढलेलं होतं, कशा अद्भुत रीतीनं परमेश्वरानं त्या फारोची त्या ठिकाणी कर्मठपणा मोडून, त्याचं सामर्थ्य मोडून मला त्याच्या सामर्थ्यातून बाहेर काढलेलं होतं. त्याची जाणीव प्रियानो जोपर्यंत तुम्हाला आणि मला नाही, परमेश्वरानं आमच्यासाठी केलेल्या अद्भुत कृत्याची जाणीव आम्हाला नाही, आणि परमेश्वर त्यांना अभिवचन देतो की इथून पुढे सुद्धा ज्यावेळेस मी तुम्हाला दास्यातून बाहेर काढलेलं आहे, वचनदत्त देशामध्ये राहणार आहे, या वाटचालीमध्ये युगाच्या समाप्तीपर्यंत सदोदित मी तुमच्या बरोबर आहे. प्रियानो, आज अनेक विश्वासणाऱ्यांच्या मनामध्ये ही जाणीवच नाही, त्यांना अभिवचनच माहीत नाहीत, तर ती अभिवचन आपल्या जीवनामध्ये क्लेम कशा पद्धतीनं करणार. आणि ती अभिवचनं जोपर्यंत आम्ही आमच्या जीवनामध्ये विश्वासाने क्लेम करत नाही, तोपर्यंत ती अभिवचनं आमच्या जीवनामध्ये सत्यात उतरत नाहीत. मला तुम्हाला सांगू द्या की अनेक लोकांच्या जीवनामध्ये आशीर्वाद न दिसण्याचं, देवाचं सामर्थ्य न दिसण्याचं हे एकमेव कारण आहे, अभिवचनच माहिती नाही. ज्यावेळेस अरण्यात प्रभू येशू सैतानाबरोबर आध्यात्मिक युद्ध करत होता, सैतान हल्ला करत होता, प्रभू येशू देवाचं अभिवचन त्याच्या समोर ठेवत होता. सैतानाशी लढण्याचा सगळ्यात जर चांगला मार्ग कोणता असेल तर देवाचं अभिवचन घेऊन त्याच्याशी लढणं. ते अभिवचनच आमच्या बरोबर नसतील, त्या अभिवचनाची जाणीव आमच्या मनामध्ये नसेल, परमेश्वरानं मला जे काही अभिवचन दिलं आहे ते मला आठवतच नसेल, माहितीच नसेल, विसरूनच गेलो असेल, तर प्रिय मला तुम्हाला सांगू द्या, देवाचं राज्य म्हणून, देवाचे लोक म्हणून आम्ही वाटचाल करू शकत नाही. आणि म्हणून परमेश्वर आम्हाला आज्ञा देतो की आम्ही त्याच्या अभिवचनाची जी काही अद्भुत कृत्य त्यानं आमच्यासाठी केली, किती केले असतील तुमच्या जीवनामध्ये मला माहिती नाही, तुम्ही जाणता, परंतु सगळ्यात मोठं अद्भुत कृत्य त्यानं केलं की आमच्यासाठी मरण राखून ठेवलेलं असताना त्यानं दया आणि कृपा आमच्यावर केली. आपला एकुलता एक पुत्र त्यानं आमच्यासाठी पाठवला, आणि त्याच्या बलिदानाद्वारे त्यानं तुम्हाला आणि मला सार्वकालिक जीवनाची प्राप्ती करून दिली. सगळ्यात मोठा चमत्कार जर कोणता केला असेल तो आहे, जे आम्ही सार्वकालिक नाशासाठी राखून ठेवलेले लोक, आज तुम्हाला आणि मला सार्वकालिक जीवनाची खात्री परमेश्वर देतो. त्याचे लोक म्हणून, त्याचं लेकरू म्हणून जगण्याची खात्री तो आम्हाला देतो. प्रियानो, यापेक्षा मोठी गोष्ट आमच्या जीवनामध्ये कोणती आहे? पापानं बरबटलेल्या लोकांना त्यानं ख्रिस्ताचं नीतिमत्व भाकरी केलं, यापेक्षा मोठी गोष्ट कोणती आहे? आमचा पुरवठादार तो होईल, आमचा रक्षक तो होईल, आमचा आरोग्यदाता तो होईल. किती अभिवचनं त्यानं तुम्हाला आणि मला द्या, युगाच्या समाप्तीपर्यंत तुमच्या बरोबर यायचं तो म्हणतो. हे अभिवचनं जर आमच्या बरोबर नाही, त्याची जाणीव जर आमच्या मनामध्ये नाही, कारण मला तुम्हाला सांगू दे की देवाचं राष्ट्र म्हणून आम्ही उभा राहू शकत नाही. म्हणून परमेश्वरानं युद्धाच्या तोंडावर मोठा विजय मिळवण्याच्या अगोदर या लोकांना काही क्षण त्या ठिकाणी थांबवलं आणि सांगितलं की मी जे अभिवचनं दिलेले आहेत, मोठं युद्ध जर जिंकायचं असेल तर ते अभिवचनं तुमच्या मनामध्ये जिवंत असू दे. तुम्ही कराराचा भाग झालेला आहात का नाही तपासून पहा, नसला तर तुम्ही कराराचा भाग होणार. स्वतःची सुनता करून आत्मेची सुनता करणं गरजेचं आहे. परमेश्वरावर कितवत विश्वासून आहात बघा. जर विश्वासहीन पिढी असाल तर पहिल्यांदा विश्वासामध्ये तुम्ही बळकट होणं गरजेचं आहे. तुम्ही पूर्णपणे शुद्ध केले गेलेले लोक आहात, ही जर जाणीव तुमच्या मनामध्ये नसेल तर तुम्ही ख्रिस्तासाठीचं युद्ध त्या ठिकाणी जिंकू शकत नाही. आणि देव तुमच्यासाठी काय अद्भुत कृत्य करणार आहे या अभिवचनं जर तुमच्या मनामध्ये जिवंत नसतील तर तुम्ही त्याच्या सामर्थ्याचा अनुभव घेऊ शकणार नाही. सगळ्यात मोठी गोष्ट परमेश्वर त्यांना करण्यासाठी आणखी सांगतो. पुढे वचन आम्हाला सांगते 13 वचनापासून पुढं, यहोशवाने यरीहो जवळ असताना समोर पाहिले तो कोणी पुरुष आपल्या हाती उपसलेली तलवार घेऊन उभे आहे असे त्याच्या नजरेस पडले. यहोशवाने जवळ जाऊन विचारले, तो आमच्या पक्षाचा की आमच्या वैऱ्याच्या पक्षाचा? तो म्हणाला, नाही, मी येथे परमेश्वराचा सेनापती या नात्याने आलो आहे. तेव्हा यहोशवाने त्याला दंडवत घालून म्हटले, स्वामीची आपल्या दासाला काय आज्ञा आहे? प्रियानो, तुमचं सैन्य कितीही मोठा असू दे, तुमच्या जवळची साधन सामग्री कितीही मोठी असू दे, तुमच्या जवळची लोकांची संख्या कितीही मोठी असू दे, देवाच्या कार्यामध्ये जोपर्यंत देवाचा आत्मा तुमच्यामध्ये काम करत नाही, देवाचा सेनापती तुमच्यामध्ये काम करत नाही, तोपर्यंत कुठलंही युद्ध तुम्ही जिंकू शकत नाही. आणि यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती असेल तर तुमचं पूर्णपणे देवाच्या ठायी असणारं समर्पण. त्यापेक्षा मोठी गोष्ट कोणतीही नाही. यहोशूआला हा व्यक्ती दिसला. यहोशूआ त्याला म्हणतो की तू त्यांच्या पक्षाचा की आमच्या पक्षाचा?
आणि तो व्यक्ती म्हणतो मी त्याही पक्षाचा नाही, मी तुझ्याही पक्षाचा नाही, मी तर देवाच्या पक्षाचा, आणि देवाची आज्ञा, देवाची इच्छा या पृथ्वी तलावर पूर्णत्वास नेण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे. देवासाठीचं युद्ध त्या ठिकाणी लढण्यासाठी परमेश्वराचा सेनापती म्हणून मी या ठिकाणी आलेलो आहे. पण जोपर्यंत परमेश्वराचा सेनापती आमच्यामध्ये काम करत नाही, तोपर्यंत त्याचं स्वर्गातलं आणि पृथ्वीवरचं सैन्य आमच्यासाठी त्या ठिकाणी काम करू शकत नाही. जर आम्ही स्वतःच्या बलानं चालू म्हटलं प्रियानो, तर आम्हाला काही शक्य नाही. आणि यहोशुआने हे जाणलं. यहोशुआ या भ्रमामध्ये राहिला नाही की आतापर्यंतचे विजय मी मिळवले होते. यहोशुआ या भ्रमामध्ये राहिला नाही की मी एवढा चांगला सेनापती असताना आणखी एका सेनापतीची काय आवश्यकता आहे. परमेश्वर मला कॉम्पिटेटर त्या ठिकाणी का उभा करत नाही, का करत आहे. यहोशुआनं अशा दृष्टीने त्याकडे पाहिलं नाही. यहोशुआने एकच प्रतिक्रिया दिली, एकच प्रतिसाद दिला. तो त्या सेनापतीच्या समोर त्यानं लोटांगण घातलं, दंडवत त्यानं घातलं, आणि तो त्याला म्हणाला, स्वामीची आपल्या दासाला काय आज्ञा आहे. त्यानं परमेश्वराच्या सेवेमध्ये तुम्ही कितीही मोठे असाल, परमेश्वराच्या सेवेमध्ये तुम्ही कितीही सामर्थ्यशाली असाल, परमेश्वराच्या सेवेमध्ये तुम्ही कितीही काय त्या ठिकाणी काढलेलं असू दे, मला तुम्हाला सांगू द्या, जोपर्यंत परमेश्वराच्या आत्म्यापुढे आणि परमेश्वरापुढे मी दंडवत घालत नाही, समर्पण करत नाही, त्याच्या सामर्थ्याला म्हणत नाही की परमेश्वरा मी तर अशक्त आहे, जर्जर झालेला मनुष्य माझ्या पापामुळे, जोपर्यंत तुझं सामर्थ्य माझ्यासाठी कार्य करत नाही, तोपर्यंत मी माझ्या जीवनामध्ये विजय मिळवू शकत नाही. मला माहिती आहे परमेश्वरा, तू जोपर्यंत माझ्यासाठी युद्ध लढत नाहीस, तोपर्यंत मला विजय मिळवू शकत नाही. आणि म्हणून आमची प्रतिक्रिया एकच असली पाहिजे की बोल स्वामी, माझ्यासाठी काय आज्ञा आहे, काय आज्ञा आहे. कारण ज्यावेळेस आमचं पूर्ण समर्पण आम्ही आमची ख्रिस्ताच्या ठाई करतो, त्यावेळेस आमच्या जीवनामध्ये आम्हाला खात्री आहे की तो जो अंतिम विजय आमच्यासाठी राखून ठेवलेला आहे, तो तुम्हाला आणि मला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. कुठलंही मोठं सामर्थ्य आणि शक्ती त्या विजयापासून तुम्हाला आणि मला दूर ठेवू शकत नाही. परंतु त्यासाठी गरज आहे आमच्या पूर्ण समर्पणाची, पूर्ण समर्पणाची. जोपर्यंत आम्ही त्या ठिकाणी पूर्णपणे आमचं समर्पण करत नाही, परमेश्वर आमच्याद्वारे एक मोठं सामर्थ्यशाली राष्ट्र त्या ठिकाणी उभा करू शकत नाही. आणि अनेक अवशेषांच्या द्वारे परमेश्वराने पुन्हा आपलं राष्ट्र उभा केलं. आणि मी मगाशी सांगितले की आज हा निभावलेला अवशेष कोण असेल, देवाच्या क्रोधापासून वाचलेला अवशेष कोण असेल, तर तुम्ही आणि मी, ज्यांनी या कुटील पिढीपासून स्वतःचा बचाव करून घेतला, देवाच्या क्रोधापासून स्वतःचा बचाव करून घेतला, देवाला शरण गेलो, ते लोक निभावलेला अवशेष आहोत. आणि परमेश्वराची इच्छा आहे की या अवशेषांना खाली मूळ धरावं आणि वर फळ द्यावं. परंतु जोपर्यंत या 5 गोष्टी आम्ही आमच्या जीवनात करत नाही, तोपर्यंत आम्ही खाली मूळ सुद्धा धरू शकत नाही आणि वर फळ सुद्धा देऊ शकत नाही. परमेश्वर करो त्याच्यामध्ये मूळ धरण्यासाठी आणि त्याच्याद्वारे फळ देण्यासाठी तो तुम्हाला आणि मला आशीर्वादित